पंढरपूर नगर परिषद निवडणूक आमदार अभिजित पाटलांचा परिचारक गटाला शह, समाधान आवताडे भगीरथ भालके यांना दिला मैत्रीचा हात। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे। सत्ताधारी परिचारक गटाला सत्तेच्या बाहेर काढण्यासाठी आम्ही नवे नेतृत्व घडविणार असा ठाम निर्धार त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला। यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, विधानसभेची निवडणूक मला आमदार करण्यासाठी होती। आता ही नगरपालिका निवडणूक माझ्या सहकाऱ्यांसाठी आहे। त्यांच्या पाठीशी उभा राहणं ही माझी जबाबदारी आहे। मी त्यांच्यासाठी 10 पावलं मागे यायला तयार आहे, कमीपणा घ्यायलाही तयार आहे। ते पुढे म्हणाले, पंढरपूरमध्ये सत्तांतर अवश्य आहे। नवं नेतृत्व तयार करणं ही काळाची गरज आहे। यासाठी आम्ही ज्या उमेदवारांना पाठिंबा देणार त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहू। समाधान आवताडे भगीरथ भालके यांना दिला मैत्रीचा हात। पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी सध्याचे आमदार समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्याशी सहकार्याची तयारी व्यक्त केली। समाधान आवताडे हे दुसऱ्यांदा आमदार झाले, पण आज तागायत त्यांनी पंढरपूरमध्ये प्रभावी उपस्थिती दाखवलेली नाही, अशी टीका करत त्यांनी सूचक शब्दात आवताडे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं। जर नगर परिषद निवडणुकीसंदर्भात एकीचा निर्णय होत असेल तर मैत्रीच्या नात्याने आम्ही एक हात पुढे केला आहे। युतीचा चेंडू आता समाधान आवताडे यांच्या कोर्टात आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले। तसेच भगीरथ भालके यांच्याशी देखील सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी कुठलीही अट नाही असे स्पष्ट केले असून सर्व इच्छुक एकत्र आले तर ही निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली लढवता येईल, असंही त्यांनी नमूद केले। परिचारक गटाची सत्ता संपवून नागरिकांच्या स्वप्नातील पंढरपूर घडविणार। ओघातच त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वावर टीका करत सत्ताधारी गटाने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत, त्यामुळे परिवर्तन ही काळाची गरज आहे